राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत आणि मोठ्या राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. विरारमध्ये विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलेला असून बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तिथे मोठा राडा झाल्याचं दिसून येते. विरार येथे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी तब्बल 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला. विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरी पाडा येथे विवांत हॉटेलमध्ये तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये मोठा राडा झाला आणि याच्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. आता हे सर्व घडत असताना कालच आपले इथले चीफ इलेक्टोरल ऑफिसर जे आहेत यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं. ड्युरिंग द 48 hours until the conclusion of voting, any campaigning or public meetings, rallies or participation in such events that could influence voters is prohibited under section 126 of the Representation of People's Act 1951. Violations of these provisions may result in imprisonment of up to 2 years, a fine or both, असं ते स्टेटमेंट होतं. म्हणजे कोणतंही मतदान होण्या अगोदरचे 48 तास जे आहेत हे फार महत्त्वाचे असतात हे यांना ह्याच्यातून सांगायचं होतं. आणि या 48 तासाला सायलेन्स पिरियड असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा सर्व विरारमध्ये गोंधळ जो झालेला आहे त्याच्या अनुषंगानं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि मतदानाच्या आधीचे 48 तास ज्याला सायलेन्स पिरियड म्हणतात याच्यातील निवडणूक आयोगाचे नियम काय सांगतात हे आज आपण जाणून घेऊयात. हे नियम कोणाला लागू असतात ते सर्व काही आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट म्हणजे आदर्श आचारसंहिता याच्यातील 8वा आणि शेवटचा पॅराग्राफ काय सांगतो ते सांगतो. गाईडलाईन्स ऑन इलेक्शन मॅनिफेस्टोज याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या असतात की ज्याच्यामध्ये मतदारांना कशा पद्धतीने बोलू नये हे सुद्धा सांगितलेलं असतं आणि जे एकूणच उमेदवार आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असतो त्यांच्या संदर्भातल्या गाईडलाईन्स दिलेल्या असतात. पॉलिटिकल पार्टीज यासोबतच सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय याच्या संदर्भात ह्या सर्व गाईडलाईन्स दिलेल्या आपल्याला दिसून येतात. आता ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत सर्व पक्षांनी मान्य केलेल्या आहेत आणि यासोबतच ह्या गाईडलाईन्स सर्वांना बंधनकारक सुद्धा आहेत. निष्पक्ष आणि मोकळ्या वातावरणामध्ये निवडणुका होण्यासाठी मतदारांनी मतदान करण्यासाठी ह्या गाईडलाईन्स फार महत्त्वाच्या असतात. मतदान होण्यापूर्वीचे 48 तासांना शांतता काळ म्हणजे सायलेन्स पिरियड असं म्हटलं जातं. या शांतता काळामध्ये सर्व प्रकारचा प्रचार यासोबतच निवडणुकांसंदर्भातल्या इतर सर्व कृती थांबवल्या जातात. कोणीही नागरिक, पत्रकार किंवा नेत्यांना प्रचाराच्या संबंधी कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध केला जातो. या सायलेन्स पिरियडचा उद्देश हा आहे की मतदारांना मतदान करण्या अगोदर कोणत्याही पद्धतीच्या जाहिरातीमधून किंवा कोणत्याही पद्धतीच्या प्रचारातून इन्फ्लुएन्स केलं जाऊ नये. तसंच मतदान करताना त्यांनी कोणत्याही पूर्वग्रहाने मतदान करू नये. सारासार विचार करून मतदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा म्हणून हा शांतता काळ फार महत्त्वाचा असतो. लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 126, 126 ए, 135 ए याच्यानुसार निवडणुकीसंदर्भात इन्फ्लुएन्स करणाऱ्या सर्व ॲक्टिव्हिटीज ज्याद्वारे मतदारांना इन्फ्लुएन्स करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा अशा कोणत्याही ॲक्टिव्हिटीद्वारे निकाल बदलू शकतो अशा सर्व ॲक्टिव्हिटीज या 48 तास अगोदरच थांबवल्या जातात. या शांतता काळामध्ये कोण्याही नेत्याला भाषण करता येत नाही, पब्लिक मीटिंग्स घेता येत नाही, प्रेस कॉन्फरन्स घेता येत नाही. अशा सर्व ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाद्वारे थांबवल्या जातात. यासाठी एक नोटिफिकेशन काढलं जातं आणि या नोटिफिकेशनमध्ये काय करता येऊ शकतं, काय करता येत नाही हे सर्व स्पेसिफिक मांडलं जातं. आता विरारमध्ये जे काही घडलेलं आहे त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाने या संदर्भात आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत असं सांगितलेलं होतं. पण प्रेस कॉन्फरन्स घेण्यास इलेक्शन कमिशनने त्यांना पूर्णपणे मज्जाव केलेला आहे. कारण की हे सायलेन्स पिरियडमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की कोणीही प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेऊ शकत नाही. आता हे नोटिफिकेशन जे असतं त्याच्यामध्ये काय काय असतं ते सांगतो. पोलिंग एरिया जो आहे या पोलिंग एरियाच्या आसपास कोणत्याही पद्धतीचं मद्य विक्री करण्यास यासोबतच त्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी पूर्णपणे प्रतिबंध असतो. मग ते हॉटेल असू द्या, शॉप असू द्या किंवा रेस्टॉरंट असू द्या, कोणत्याही पद्धतीने मद्य विक्री करता येत नाही किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन करता येत नाही. सेक्शन 135C ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट याच्यानुसार अशा पद्धतीची कोणतीही कृती करणं हा एका पद्धतीचा गुन्हा आहे आणि
अशा वेळेस गुन्हा केलेल्या व्यक्तीस अटक होऊ शकते किंवा त्याला तुरुंगात सुद्धा टाकलं जाऊ शकतं. याच्या जोडीला अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की कोणत्याही पद्धतीची पब्लिक मीटिंग घेता येत नाही किंवा कोणत्याही पद्धतीचा प्रचार या काळामध्ये करता येत नाही. कुणालाही प्रचार करण्यास किंवा पब्लिक मीटिंग घेण्यास पूर्णपणे मज्जाव आहे. याच्यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की प्रचार करायचा आहे किंवा स्वतःबद्दलची माहिती सांगायची आहे म्हणून एंटरटेनमेंट रिलेटेड सुद्धा कोणताही या ठिकाणी एखादा कार्यक्रम घेता येत नाही. म्हणजे जर का कोणी ऑर्केस्ट्रा घ्यायचा प्रयत्न केला तसं करता येत नाही. पथनाट्य घ्यायचं असेल तर ते सुद्धा करता येत नाही, हे या ठिकाणी समजून घ्या. जर का कोणीही याचं उल्लंघन केलं तर त्या व्यक्तीला अटक केली जाऊ शकते. 2 वर्षाची कैद सुद्धा होऊ शकते आणि फाईन सुद्धा केला जाऊ शकतो. यासोबतच कोणत्याही पॉलिटिकल पार्टीला किंवा त्यांच्या कार्यकर्त्याला किंवा उमेदवाराला मीडियामध्ये जाण्यापासून मज्जाव केलेला आहे. यासोबतच त्यांनी कोणत्याही पद्धतीचं प्रेस कॉन्फरन्स जे आहे ते सुद्धा घेऊ नये, इंटरव्ह्यू सुद्धा देऊ नये, हे सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. जर का कोणीही याचं उल्लंघन केलं तर अशा वेळेस त्या व्यक्तीला 2 वर्षापर्यंतची कैद केली जाऊ शकते. आता याच शांतता काळामध्ये ज्या काही ॲडव्हर्टाइजमेंट येतात तर त्या एका पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. खाली स्पेसिफिक मेन्शन केलेलं असणं गरजेचं आहे. यासोबतच या जाहिराती करताना सुद्धा योग्य ती परवानगी घेतलेली असणं गरजेचं आहे. कोणत्याही पद्धतीचे रिपोर्ट या काळामध्ये पब्लिश करता येत नाहीत. बल्क SMS सुद्धा पाठवता येत नाहीत. यासोबतच टेलिव्हिजन घ्या किंवा रेडिओ घ्या, या ठिकाणाहून मतदारांना इन्फ्लुएन्स करता येत नाही. पण पॉलिटिकल पार्टीचे इतर जे काही जनरल इव्हेंट्स असतात की ज्याच्याद्वारे इन्फ्लुएन्स करणं शक्य नसतं किंवा इन्फ्लुएन्स होण्याचा काही प्रश्न नसतो तर ते मात्र घेता येऊ शकतात. 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने या ॲडव्हर्टाइजमेंट संदर्भातल्या काही डायरेक्शन्स दिलेल्या आहेत. या डायरेक्शन पक्षांना, उमेदवारांना यासोबतच इंडिव्हिज्युअल जे आहेत त्या सर्वांना लागू आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पोलिंग डेच्या दिवशी किंवा पोलिंग डेच्या अगोदरच्या दिवशी जर का कोणीही ॲडव्हर्टाइजमेंट प्रिंट मीडियामध्ये पब्लिश करत असेल तर तो जो कंटेंट आहे त्या ॲडव्हर्टाइजमेंटमधला तो मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी जी आहे, जी डिस्ट्रिक्ट लेवलवरती असते, त्यांच्याकडून त्यांनी सर्टिफाय करून घेणं महत्त्वाचं आहे, असं त्यांनी स्पेसिफिकली म्हणलेलं आहे. यासोबतच मेसेजेस, फोटोज, कमेंट्स यासोबतच व्हिडिओज जे आहेत किंवा ब्लॉग जे आहेत, या ठिकाणी जो काही कंटेंट जो आहे जो पब्लिश केला जातो त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीचं प्री सर्टिफिकेशन गरजेचं नाही. प्रिंटवाला जर का असेल तर प्री सर्टिफिकेशन महत्त्वाचं आहे, पण इतर ठिकाणी गरजेचं नाही, हे त्याने सांगितलेलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती मोठ्या प्रमाणात या निवडणुकीच्या काळामध्ये जाहिराती होताना आपण बघतो. आता ह्या जाहिराती ज्या आहेत त्या 2 स्टेप व्हेरिफिकेशनद्वारे व्हेरीफाय केल्या जातात. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यासोबतच मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी जी आहे त्यांच्याद्वारे या संदर्भातलं प्री सर्टिफिकेशन जे आहे ते इश्यू केलं जातं. म्हणजे बघा, गुगलवरती जर का कोणत्याही पद्धतीची जाहिरात जाणार असेल, पॉलिटिकल जाहिरात जर का जाणार असेल तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे. म्हणजे गुगलद्वारे ती ॲडव्हर्टाइज जी आहे ती व्हेरीफाय केली जाते आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा त्यांनी जी कोणती ऑथॉरिटी या कामासाठी असाइन केलेली आहे त्यांच्याद्वारे ही जाहिरात जी आहे ही त्यांच्याकडून प्री सर्टिफाय केली जाते आणि त्याच्यानंतर जाहिरात पुढे जाते. यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मतदारांवरती किंवा जो काही रिझल्ट येणार आहे त्याच्यावरती प्रभाव पडणाऱ्या कोणत्याही पद्धतीची जाहिरात करण्यापासून मज्जाव केलेला आहे. मग ओपिनियन पोल असू द्या, स्टँडर्ड डिबेट असू द्या, ॲनालिसिस असू द्या, व्हिज्युअल्स असतील किंवा साऊंड बाईट्स असतील किंवा इतर पद्धतीचं कोणतंही केलेलं आवाहन जे आहे या सगळ्यांवरती बंदी घालण्यात आलेली असते या 48 तासांमध्ये. हेही फार महत्त्वाचं आहे. या 48 तासांमध्ये प्रेसचा फार महत्त्वाचा रोल आहे. प्रेसवरती काही महत्त्वाची ड्युटी इलेक्शन कमिशनने टाकल्याचं दिसून येते. म्हणजे अनहेल्दी कॅम्पेन्स या ठिकाणी चालवता येणार नाही. कोणत्याही पद्धतीचे फॉल्स नॅरेटिव्ह किंवा क्रिटिकल स्टेटमेंट जे आहेत ते करता येणार नाहीत. यासोबतच कोणताही उमेदवार त्याचं एकूण वर्तन याच्याविषयी सुद्धा कोणत्याही पद्धतीचं तिथे टिप्पणी करता येणार नाही असं म्हटलं. म्हणजे पर्सनल अटॅक्स जे आहेत ऑन कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड, हे स्पेसिफिकली याच्यामध्ये म्हटलेलं आहे. यासोबतच उमेदवारांची किंवा कोणत्याही पक्षाची जाहिरात करण्यापासून सुद्धा मज्जाव करण्यात आलेला आहे. इव्हन जे कोणी भविष्यवेत्ते असतात जे सांगतात की असं असं होऊ शकतं, यासोबतच टॅरोट कार्ड रीडर्स असतात
त्यांनी सुद्धा सांगितलेलं असतं बघा असं होईल. पॉलिटिकल ॲनालिस्ट सांगतात यांना इतक्या जागा मिळतील, तितक्या जागा मिळतील. या सगळ्यांवरतीच म्हणजे जे काही प्रिडिक्शन आहे या सगळ्यांवरतीच या 48 तासांमध्ये बंदी घातलेली असते. पूर्णपणे प्रोहिबिट केलेलं असतं. पॉलिटिकल कंटेंट ज्यावेळेस कोणतीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ब्रॉडकास्ट करत असतं तर त्याच्यासाठी प्री सर्टिफिकेशन हे गरजेचं आहे सोशल मीडियावरती टाकण्यासाठीचं. सोशल मीडियावरती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून फार लक्ष दिलं जातं. यूट्यूब असू द्या किंवा इतर कोणतेही सोशल नेटवर्किंग साईट्स असू द्या, फेसबुक घ्या, इतर कोणतेही घ्या, यांच्यावरती त्यांच्याकडून लक्ष दिलं जातं. प्री सर्टिफिकेशन हे गरजेचं आहे. या शांतता काळामध्ये लाऊड स्पीकर्स जे आहेत ते वापरण्यास पूर्णपणे बंदी आहे. यासोबतच बाईक रॅली काढण्याला सुद्धा बंदी आहे. या काळामध्ये जर का कोणीही याचा भंग केला तर ते आचारसंहितेचा भंग मानून योग्य ती कारवाई केली जाते. यासोबतच मगाशी जसं सांगितलं ओपिनियन पोल, एक्झिट पोल, इतर कोणताही पोल सर्व्हे हा पब्लिश करण्यापासून पूर्णपणे मज्जाव आहे. इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या, सोशल मीडिया असू द्या, प्रिंट मीडिया असू द्या, कोणत्याही ठिकाणी हे आता प्रस्तुत करता येणार नाही, ते जाहीर करता येणार नाही. यासोबतच अजून एक महत्त्वाचा मुद्दा या 48 तासांमधला तो म्हणजे या सायलेन्स पिरियडमध्ये स्टार कॅम्पेनर्स किंवा इतर कोणतेही जे राजकीय नेते आहेत त्यांनी मीडियाला बाईट देऊ नये. कोणत्याही पद्धतीची त्यांनी प्रेस मीट घेऊ नये. मतदारांवरती प्रभाव पडू शकेल असं कोणतंही स्टेटमेंट त्यांनी करू नये. इंटरव्ह्यू सुद्धा देऊ नये. इलेक्शन विषयी त्यांनी बोलू नये असं या 48 तासांमध्ये अपेक्षित असतं. आता विरारमध्ये जे काही घडलेलं आहे त्या संदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून योग्य ती कारवाई केली जाईल. ते सर्वप्रथम सर्व गोष्टी चेक करतील. त्याच्यानंतर ते त्या संदर्भात कारवाई करतीलच. पण 48 तासांमधले जे काही त्यांच्या अपेक्षित गोष्टी आहेत, काय करू नये, काय केलं पाहिजे, तर याच्यातल्या कोणकोणत्या गोष्टींचं उल्लंघन झालेलं आहे या संदर्भात निवडणूक आयोग नेमकी काय भूमिका घेते हे आपल्या समोर येईलच. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.